हॅलो स्टुडंट्स, आज आपण फिजिक्समधला 9th टॉपिक करंट इलेक्ट्रिसिटी स्टार्ट करणार आहोत. ऑलरेडी तुम्ही ह्या टॉपिकचा काही भाग 11वीमध्ये स्टडी केलेला आहे. 11वीमध्ये हा करंट इलेक्ट्रिसिटीचे इलेक्ट्रिक करंट पासिंग थ्रू द कंडक्टर असा हा टॉपिकचा नाव होता. काही बेसिक कन्सेप्ट्स जे आहेत ते 11वीमध्ये तुम्ही स्टडी केलेलं आहे. त्याचा रॅपिड रिव्हिजन आज आपण बघूया. ओके, करंट इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय ॲक्च्युअली? करंट मीन्स व्हॉट? करंट मीन्स फ्लो ऑफ वॉटर इज ऑल्सो कॉल्ड current of water. Flow of water is also called current of water. Similarly, म्हणजेच काय, कुठल्याही फ्लोला आपण म्हणतो करंट. इथे करंट इलेक्ट्रिसिटी का म्हणलेलं आहे? कारण की इलेक्ट्रिसिटी इज ड्यू टू द चार्जेस. फ्लो ऑफ चार्ज. That's why it is called current electricity. Charge stands for electron. We already seen in the electrostatics. Electrostatics deals with the static charges and current electricity deals with the moving charges. So current electricity moving charges ला related आहे. Okay. तर रिकॉल म्हणजे आपण काही रिव्हिजन करणार आहे, रॅपिड रिव्हिजन करणार आहे इथं. कारण हे बेसिक 11वीमध्ये जे आहे, जे सगळं बेसिक फाउंडेशन फॉर द करंट इलेक्ट्रिसिटी हा टॉपिक नीट, JEE आणि CETला खूप महत्त्वाचा आहे. कंपल्सरी क्वेश्चन्स त्याच्यामध्ये येतातच. आणि फर्स्ट पार्ट जो आहे आपण 11वीमध्ये शिकलेला तो तरी बेसिक आहे आणि ते आल्याशिवाय पुढचा पार्ट येत नाही. म्हणून इथं आपण रॅपिड रिव्हिजन करणार आहे, इवन द इट विल टेक मोर टाईम. ओके, करंट इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय हे समजलं आपल्याला. इलेक्ट्रिक करंट इज हे कशा करंट इलेक्ट्रिसिटी म्हणजे फ्लो ऑफ चार्जेस. दॅट्स वाय विथिन ए सर्टन पिरियड हाऊ मच चार्जेस फ्लोज दॅट गिव्स द इलेक्ट्रिक करंट. इट इज कॉल्ड इलेक्ट्रिक करंट. म्हणजेच इलेक्ट्रिक करंट इज द रेट ऑफ फ्लो ऑफ चार्जेस. दॅट इज dq is the some charges flows for the small period dt, then the electric current di is equal to dq upon dt. So I is equal to q upon t. याचं युनिट काय हो? युनिट आहे आता फॉर्म्युलावरनं I is equal to q upon t म्हणजेच q म्हणजे चार्जचं युनिट आहे कूलम, टाईमचं युनिट आहे सेकंड. सो कूलम पर सेकंड or it is ampere. It is denoted by capital letter A. It is one of the fundamental quantity. Okay, fundamental quantity गेल्या वेळेस मेजरमेंटमध्ये स्टडी केलेला आहे, त्यापैकी एम्पियर एक फंडामेंटल क्वांटिटी आहे. ओके, कन्व्हेन्शन. आता डायरेक्शन, सर्किटमध्ये करंट फ्लो होतं म्हणजे चार्जेसमुळं करंट फ्लो होतं आहे, तर पॉझिटिव्ह और नेगेटिव्ह चार्जेस. ड्यू टू द चार्जेस देर इज ए फ्लो ऑफ current. So how we can give the direction for the flow of current? So conventional direction of the current in the circuit is from positive terminal to the negative terminal. Usually high potential पॉझिटिव्हने दाखवलं जातं, लो पोटेन्शियल हा नेगेटिव्हने दाखवलं जातं. बॅटरीचे दोन टर्मिनल्स असतात, एक पॉझिटिव्ह आणि एक नेगेटिव्ह. हाय पोटेन्शियल अँड लो पोटेन्शियल. जिथं इलेक्ट्रॉन्स आर मेजॉरिटी कॅरियर्स असतात त्याला लो पोटेन्शियल, जिथं होल्स आर मेजॉरिटी कॅरियर्स असतात तिथं हाय पोटेन्शियल. इलेक्ट्रॉन्स नेगेटिव्हपासून पॉझिटिव्हला फ्लो होत असलं तरी होल्स उठवून म्हणजे पॉझिटिव्हपासून नेगेटिव्हला फ्लो होत असतात पॉझिटिव्ह चार्ज. दॅट्स वाय द conventional direction of the flow of electric current is nothing but the flow of positive charges, in the direction of flow of the positive charges, or in the opposite direction of electrons. That's why conventional direction of the flow of electric current in the circuit is from positive terminal to the negative
टर्मिनल. ओके, नेक्स्ट तुम्ही स्टडी केलेलं आहे. इवन द कंडक्टर इज हॅविंग द फ्री इलेक्ट्रॉन्स देर इज द नो फ्लो ऑफ करंट. हे बघितलं होतं आपण. कारण काय, हिअर द रँडम मोशन ऑफ द charges. That's why there is no. When it is connected across the potential difference, what happens? There is a drift of the electrons. There is a drift of the electrons in a same direction, in a certain direction. That drift of the electrons causes the drift of the charges causes the drift speed. That is drift speed. Vd is given, number of charges are given, and area of the conductor is given. Then we can find out the electric current flows through that conductor. That is I is equal to NAVDE, where N stands for number of charges, A stands for area of the conductor, VDE stands for drift speed. Okay, and E stands for charge. So here the charge again, if the charge density is given, charge density means that is I upon A. So I is equal to, we can find out J into A, charge density into area of the conductor. याच्यानंतर आपण बघितलं होतं ओम्स लॉ, राईट. ओम्स लॉ, the current I through the conductor is directly proportional to the applied potential difference across the conductor at unchanged physical state. That is V is equal to IR. हे स्टेटमेंट तुम्ही 10वीपासून बघत आलेलं आहे. ह्याच्यामध्ये V is directly proportional to I, so V is equal to RI. Instead of writing V is equal to RI, we can write V is equal to IR, where R is the proportionality constant, that is resistance, that is called resistance. SI unit of the resistance is ohm. R is equal to V upon I. So 1 ohm is given by 1 volt upon 1 ampere. Okay. Then after that resistance झालं की conductivity. Reciprocal of the resistance is called the conductance. Reciprocal of the resistance is called the conductance. C is equal to 1 upon R. That is units. The unit is Siemens or ohm inverse. That is per ohm. Okay. Next we are going to see about the electric energy. आता चार्जेस मूव होतात, ह्याचा अर्थ काय, द चार्जेस मूव्स फ्रॉम वन पॉईंट टू द अनदर पॉईंट. इफ देर इज ए मूवमेंट, इफ देर इज ए डिस्प्लेसमेंट, देन देर इज ए वर्क डन, राईट. So that's why there is a work done. If there is a work done is nothing but the form of the energy. That's why work done is given by electric potential into charge. That is electric potential is V into Q. W is equal to VIT. W is equal to IRIT. Okay, IRIT, and here the same thing, because I is equal to Q upon T, right? That's why W is equal to, we can say that I square RT, right? And also we can say that you can write that I in terms of the V, that is W is equal to V square upon RT. This is the electric energy. This work done is stored as a electric energy. Next, power. Power is nothing but the energy upon time, that is W upon T, that is equal to VIT upon T. VIT upon T becomes, what is that? VIT becomes, that is P is equal to VI, because T get cancelled, and the V in terms of VI we can write means that is P is equal to I square R, because V is equal to IR, right? IR into I is equal to I square R, and V square upon R into R
we can write V square upon R. The unit of the power is watt. Okay. Next we are going to see about the रेजिस्टर. त्याच्यानंतर आपण काय बघितलं होतं, रेजिस्टर्स बघितलं होतं. रेजिस्टर हे ह्याचं काम काय असतं, टू लिमिट द करंट इन द सर्किट. आपल्याला जसं जेवढं पाहिजे तेवढंच करंट अलाव करायचं असेल तर आपण रेजिस्टन्स अप्लाय करावं लागतं. रेजिस्टन्स इज नथिंग बट द प्रॉपर्टी विच अपोज द फ्लो ऑफ करंट. रेजिस्टर इज ए डिव्हाइस विच लिमिट्स द करंट फ्लोविंग थ्रू द सर्किट. ओके. अगेन आपण त्याच्यामध्ये सिरीज कॉम्बिनेशन, पॅरलल कॉम्बिनेशन स्टडी केलेलं होतं. सिरीज कॉम्बिनेशन कशासाठी वापरतो, टू इन्क्रीज द रेजिस्टन्स ऑफ द सर्किट. रेजिस्टन्स इन्क्रीज करण्यासाठी आपण वापरतो. नंबर ऑफ रेजिस्टर्स सिरीजमध्ये कनेक्ट केलं तर त्या सर्किटचं रेजिस्टन्स वाढू शकतं. दॅट इज इथे दोन रेजिस्टन्स घेतलेले आहेत मी, R1 R2 हे सिरीजमध्ये कनेक्ट केलेलं आहे. म्हणजे सिरीज एकानंतर एका टोकाला दुसरं कनेक्ट केलं की तो सिरीजमध्ये होतं सरळ. सो दॅट इज आर इक्विवलंट मीन्स इक्विवलंट रेजिस्टन्स ऑफ दिस सर्किट इज इक्वल टू R1 प्लस R2. जनरल फॉर्म्युला काय येतं, R इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3 प्लस Rn अप टू Rn. वी हॅव टू ॲड इन समेशन ऑफ ऑल द रेजिस्टन्स. ओके. पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये काय केलं असतं, एक R1 and R2 we have to connect in the parallel in such a way. That is here R1 and R2 are connected in parallel with the battery. So R equivalent is equal to 1 upon R equivalent is equal to 1 upon R1 plus 1 upon R2. हे डेरिवेशन तुम्ही लास्ट इयर बघितलेलं आहे, 10वीमध्ये पण बघितलेलं आहे, त्यामुळे हे डेरिवेशन मी जास्त एक्सप्लेन करत नाही आहे. रेजिस्टन्स R इक्विवलंट इज इक्वल टू काय येणार आहे, दोनच रेजिस्टन्स असतील तर R1 R2 अपॉन R1 प्लस R2. एन नंबर ऑफ रेजिस्टन्स असतील तर 1 अपॉन R इक्विवलंट इज इक्वल टू 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2 प्लस 1 अपॉन R3 प्लस डॅश 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 अप टू 1 अपॉन Rn पर्यंत घ्यावं लागलं असतं. ओके. नेक्स्ट वी आर गोइंग टू सी अबाउट द स्पेसिफिक रेजिस्टर. राईट. Specific resistance or resistivity is the resistance of the material for unit cross sectional area and unit length in specific temperature. That is called specific resistance. मग R is directly proportional to L upon A. R is equal to rho L upon A. So R is directly proportional to L and inversely proportional to A. म्हणजे R is proportional to L upon A. R is equal to rho L upon A. तेच आपण rho म्हणजेच इथं स्पेसिफिक रेजिस्टन्स, म्हणून स्पेसिफिक रेजिस्टन्स इज इक्वल टू rho इज इक्वल टू R A upon L. SI युनिट काय येतं, SI युनिट आहे ओहम मीटर. आता रेजिस्टन्स किंवा रेजिस्टिव्हिटी झालं तर कंडक्टिव्हिटी येणार. कंडक्टिव्हिटी इज नथिंग बट द रेसिप्रोकल ऑफ द रेजिस्टिव्हिटी. सो कंडक्टिव्हिटी इज गिवन ॲज 1 अपॉन रो. SI युनिट इज 1 अपॉन ओहम मीटर और Siemens per meter. Okay. Next we are going to see about the variation of resistance with temperature. आता टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तर रेजिस्टन्स सेम मिळतं. राईट. आपण ओम्स लॉमध्ये पण बघितलं ॲट ए गिवन फिजिकल कंडिशनमध्ये टेम्परेचर पण येतं. टेम्परेचर सेम असेल तर resistance will not change, but if the temperature will change, resistance will be change. That also we observe that, and that is R is equal to R. आता ह्याच्यासाठी हा कॉन्स्टंट असतं, टेम्परेचर कॉन्स्टंट, दॅट इज टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स म्हणलेलं आहे आपण, ते अल्फाने दर्शवलं जातं. R मायनस R0 अपॉन R0 इंटू T मायनस T0. R म्हणजे रेजिस्टन्स ॲट ए T डिग्री सेल्सिअस, जे टाईम जे T डिग्री सेल्सिअस जे टेम्परेचर दिलेलं असतं त्या टेम्परेचरला असणारा रेजिस्टन्स R. R0 म्हणजे रेजिस्टन्स ॲट T0 म्हणजे इनिशियल टेम्परेचर, म्हणजे T0 म्हणजे इनिशियल टेम्परेचर, T म्हणजे कॅपिटल T म्हणजे गिवन टेम्परेचर. इनिशियल टेम्परेचर T0
ला जो रेजिस्टन्स होता दॅट इज R0. सो अल्फा इज द टेम्परेचर कोएफिशियंट, T मायनस T0 इज नथिंग बट द चेंज इन टेम्परेचर. सो द रेजिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी टेम्परेचर कोएफिशियंट दिलेलं असेल आणि इनिशियल रेजिस्टन्स फायनल रेजिस्टन्ससाठी सर्टन टेम्परेचर दिलेलं असेल तर आपण हा फॉर्म्युला वापरू शकतो. दॅट इज R इज इक्वल टू R0 into 1 plus alpha into change in temperature. Okay, so this is also one of the important formula for finding the resistance in terms of temperature coefficient is given. Okay, ह्याच्या व्यतिरिक्त अजून रेजिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी रेजिस्टरचा रेजिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी कलर कोड्स वापरला होता. तुम्ही कलर कोड बघितलेला आहे. 0 to 9 पर्यंत कलर कोड असतात आणि त्याच्यानंतर तो सिक्वेन्स पण बघितलं तुम्ही. BB रॉय ऑफ ग्रेट ब्रिटन हॅज ए व्हेरी गुड वाईफ विथ गोल्ड अँड सिल्वर नेकलेस. शेवटचं विथच्या पुढचं जे आहे ते सगळं दॅट इज गिवन ॲज द प्लस ऑर मायनस इन्क्रीज द चेंज इन रेजिस्टन्स दॅट इज. सो कलर कोड्स आपण बघितलेला आहे 0 to 9 पर्यंत. ओके, ते काय मी इथे घेतलेलं नाही आहे, नोट्समध्ये दिलेलं नाही आहे, तुम्हाला माहीत आहे, प्रॅक्टिकलमध्ये पण तुम्ही केलेलं आहे, त्यामुळं इट इज वन ऑफ द मेथड. नेक्स्ट वी आर गोइंग टू सी अबाउट इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स EMF. EMF स्टँड्स फॉर इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. आता नाव हा इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स असला तरी इट इज द एनर्जी सप्लाइड बाय द सोर्स टू सर्किट the charge in circulate the charge in circuit. Okay, energy supplied by the source म्हणजे जो सोर्स आपण वापरलो तो सोर्स म्हणजे बॅटरी. राईट, ही बॅटरी आहे एक एनर्जी सोर्स असला सर. दॅट एनर्जी इज सप्लाइड बाय द बॅटरी दॅट इज बाय सोर्स टू सर्क्युलेट म्हणजे चार्ज जो आहे तो चार्ज सर्किटमध्ये एक पूर्ण सर्क्युलेट होण्यासाठी म्हणजे पॉझिटिव्हपासून नेगेटिव्हला पूर्ण एक सर्क्युलेट पाथ कंप्लीट करण्यासाठी जो लागणारा एनर्जी कोण सप्लाय करतो, तो सप्लाय करतो सोर्स. दॅट इज कॉल्ड द EMF. सो EMF इज द एनर्जी सप्लाइड बाय सोर्स टू सर्क्युलेट द चार्ज इन सर्किट. ओके, so EMF is equal to, it is a energy, so we can say that it is the work done to circulate the charge, that is dW upon dQ. dW is the amount of work done and dQ is the number of some charges circulate in the circuit. I is the flow of current, R is the internal resistance. So E is equal to dW upon dQ. It is the formula. So the potential difference across the circuit. What is the potential difference? हा E आहे आणि E minus IR. E minus IR. That is जो आहे तो जी बॅटरी सप्लाय केलेलं असते EMF दॅट तो व्होल्टेज पूर्ण आपल्याला इथे मिळणार नाही कारण काय काही रेजिस्टन्स असणार आहे, ह्याच्या अक्रॉस व्होल्टेज ड्रॉप होणार. दॅट्स वाय the voltage V is equal to terminal voltage, terminal potential is equal to IR, terminal potential is equal to IR, so that IR will be dropping. So V is equal to E minus IR. Okay, so V is equal to E minus IR, that is potential difference. IR is equal to काय येतं E minus IR. स्मॉल आर म्हणजे इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेललाच काहीतरी इंटरनल रेजिस्टन्स असणार आहे. तो रेजिस्टन्स खूप कमी असेल तर आपल्याला जास्त पोटेन्शियल डिफरन्स मिळतात. दॅट इज IR इज ग्रेटर अँड इफ पोटेन्शियल डिफरन्स इज ग्रेटर, इफ स्मॉल r इज ग्रेटर इट विल बी लेस. ओके, सेल्स आर इन सिरीज. मग करंट फ्लो थ्रू द सर्किट इज गिवन बाय current flow through the circuit is given by I is equal to E upon R plus R. हे फॉर्म्युलाज खूप महत्त्वाचे आहेत आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करत असताना. नेक्स्ट, सेल्स इन सिरीज.
सेल्स इन सिरीज नंबर ऑफ सेल्स सिरीजमध्ये कनेक्ट केलं तरी जास्ती पोटेन्शियल आपण मिळवू शकतो. पोटेन्शियल कॅन बी इन्क्रीज. ओके, सो E1 E2 आर हॅविंग द सेम specific cells, that is current rating, voltage rating is same here, and internal resistance is also same. Internal resistance is R1 R2. E1 E2 are the potential of the batteries, that is V is equal to E1 plus E2 minus I into R1 plus R2. Therefore V is equal to काय मिळतं आपल्याला, V is equal to summation of असं सगळे जेवढे बॅटरीज जोडलेत त्यांचे समेशन मायनस आय आर. द सेल्स आर इन पॅरलल. If the cells are connected in parallel, then the total potential V is equal to VB1 minus VB2, that is equal to V is equal to R equivalent minus IR equivalent, that is V is equal to VB1 minus VB2. V is equal to E equivalent minus IR equivalent. So the net potential when the cell is connected in parallel, that is E equivalent is upon R equivalent. चा रेशो काढला तर काय मिळतं, E1 upon R1 plus E2 upon R2. In general, if you are going to write, E equivalent upon R equivalent is equal to E1 upon R1 plus E1 upon R2 plus E1 upon R3, E2 upon R3 plus E3 upon R3 plus dash 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 up to En upon Rn. This is about the last year revision. So next, this year we are going to see about some new part, that is meter bridge, potentiometer, and Kirchhoff's voltage law to find out the voltage drop across the different resistance in a complicated circuit. We are using the Kirchhoff's voltage law, that is KVL and KCL, that we are going to see in next video. Okay, thank you.